हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर आज आपल्या ग्रेस किचनमध्ये मी बनवणार आहे भरलेला पापलेट, स्टफ पापलेट. तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतले आहे. बघा फ्रेंड्स, मी पापलेट घेतलेले आहेत इथे. आणि हे बघा असे कट कट करून आणलेलं आहे मी. हे बघा, कारण आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. जे आपण वाटण करणार आहोत ह्याचं वाटण आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत करून. त्या वाटण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण, कढीपत्ता आहे 5-6 पानं, अद्रक, हिरवी मिरची मी 4-5 घेतलेले आहेत आणि ओलं खोबरं मी घेतलेलं आहे. आणि आपल्याला पहिलं मॅरिनेशन करायचे आहे फिशला, पापलेट माशाला. तर आपण त्या मॅरिनेशनसाठी घेतलेलं आहे लाल मिरची पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ आपण टाकणार आहोत. ते मॅरिनेशन करून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी. आणि लिंबू देखील आपण त्यामध्ये अर्धा टाकणार आहोत. तो चला आपण आता पहिलं मॅरिनेशन करून घेऊया फिशला. त्याच्यानंतर आपण ह्याचं वाटण करून घेऊया. मग ते वाटण आपण ह्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत. तर चला भेटूया फ्रेंड्स. आता आपण पापलेट फिश हे जे आहे घेतलेले आपण ते मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी बघा मी ते दोन हे घेणार आहे टेबलस्पून. आपले हे जे आहे चम्मच, त्याने मी 2 घेणार आहे हे मिरची पावडर. हळद घेणार आहे मी आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते कसे मी मॅरिनेशन केले आहे फिश. बघा आता आपण मॅरिनेशन करून झालेलं आहे माझं. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्धा तास. सर्व मसाला मी लावून घेतलेला आहे. मिरची पावडर, लिंबू पिळलेला आहे मी त्याच्यामध्ये अर्धा, हळद आणि चवीपुरतं मीठ. आता हे मी अर्धा तास ठेवणार आहे फ्रीजमध्ये. याच्यानंतर आपण आपलं वाटण करून घेऊया जे आपल्याला ह्याच्यामध्ये स्टफ करायचं आहे. चला बघूया आपण पुढे रेसिपी. आता आपल्याला जे स्टफिंग आपल्याला भरायचं आहे पापलेटमध्ये, त्याचं आपण वाटण तयार करून घेऊया, हिरवं वाटण. त्यासाठी बघा आता मी एक खोबरं घेणार आहे. पहिलं खोबरं, ओलं खोबरं आहे हे. कढीपत्त्याची पानं, अद्रक, मिरची, लसूण घेतलेला आहे, आणि कोथिंबीर. हे आपण आता बारीक वाटून घेऊया आणि मग आपल्याला ते स्टफ करायचं आहे. तर चला मी आता हे वाटण करून घेते. बघा फ्रेंड्स, हे जे मी तुम्हाला वाटण दाखवलं होतं ते मी वाटून घेतलेलं आहे. हिरवं वाटण जे मी तुम्हाला खोबरं वगैरे दाखवलं होतं सर्व ते वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये स्टफ करायचं, ह्याच्यामध्ये भरायचं आहे. ते मी भरून घेते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तर चला बघा, हे मी मॅरिनेशन जे करून ठेवले होते अर्धा तास फिश, ते मी आता घेतलेलं आणि हे वाटण जे मी करून घेतले आता हे त्याच्यात आपण भरूया. हे अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला मी सगळे भरून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर बघा फ्रेंड्स, मी आता भरून घेतलेलं आहे वाटण, याच्यामध्ये स्टफ केलेलं आहे. आता हे आपण फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी कोटिंग करणार आहे त्याला, फिशला. तर कोटिंगसाठी मी घेतलेलं आहे इथे बघा तांदळाचं पीठ, रवा घेतलेला आहे मी थोडा 2 चमचे, हळद घेतलेली आहे थोडी, मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. कारण आपण या वाटणामध्ये पण मी मीठ टाकलं होतं, हिरव्या वाटणामध्ये. मी विसरले तुम्हाला सांगायला, पण मी त्या हिरव्या वाटणामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे. आणि आपण मॅरिनेशन केलं तेव्हा पण आपण मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये एकदम चवीपुरतं थोडंसं नावाला आपलं मीठ टाकायचं आहे. तर आता आपण फिश फ्राय करून घेऊया. आधी आपण हे सगळं मिक्स करणार आहे मी आणि मग फ्राय करणार आहे कोटिंग करून फिशला. तर चला बघूया आपण पुढे. चला फ्रेंड्स, आता बघा मी एक पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण जो आपण स्टफ केलेला आहे फिश पापलेट, ते वाटण जे भरून घेतलेलं आहे मी ते कोटिंग करून पण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे कोट करायचं आहे. आणि आता आपण हा फ्राय करायला ठेवूया.
5 ते 7 मिनिट आपण एक अंग शिजून घेणार आहोत पहिलं, आणि मग नंतर त्याला आपण पलटी करणार आहोत. सारखं पलटी अलटी पलटी करायचं नाही. एक साइड आपण पूर्णपणे पहिलं फ्राय करून घेणार आहोत. तर चला आता मी फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. चला फ्रेंड्स, हे बघा आपला फिश फ्राय करून झालेला आहे, स्टफ पॉपलेट. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स देखील करा. आणि हे आपण स्टफ पॉपलेट आपण वरण भात किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो. खूप मस्त टेस्ट लागते याची. तर प्लीज तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.